नमस्कार. मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधन रस्ते योजना मागच्या अर्थसंकल्पात दिवंगत नेते माननीय अजित पवार यांनी विधानसभेत व विधान परिषदेत मी महाराष्ट्रामध्ये ही योजना लागू करू असं आपण सांगितलं होतं. माननीय अजित पवार साहेबांनी विधानसभेत रामटेक पॅटर्न महाराष्ट्रात लागू करू असं सांगितलं होतं. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचा मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी बळीराजा शेत पांधन रस्ता योजना ही महाराष्ट्राला दिली आणि त्यामुळे रामटेक पॅटर्न आता महाराष्ट्रात राबवला जाणार आहे. आपल्या राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल विभागामार्फत ही योजना राबवावी अशा पद्धतीची विनंती मी केली होती. त्यांनी ते मान्य केली आणि स्वतः लक्ष घालून ही योजना महाराष्ट्रात प्रभावीपणे राबवता येईल यासाठी ते प्रयत्न करत आहे. प्रत्येक विधानसभेमध्ये कमिटी आहे आणि रामटेक विधानसभेचे अध्यक्ष श्री भुवनेश्वरजी चाफले आणि त्यांचे सर्व सहकारी सदस्य यांना मी शुभेच्छा देतो की आपल्या पॅटर्न हा महाराष्ट्रात होता आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये सर्वात पुढे रामटेक विधानसभेचे पांधन रस्ते आज आहे ते उदयी राहतील आणि बळीराजाला मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळेल. त्याची यंत्रसामुग्री शेतात जाईल, त्याचं पीक शेतातून लवकर बाहेर काढता येईल, मजुराला जाण्यासाठी सोय होईल आणि मला विश्वास आहे की या योजनेतून महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्याला रामटेक पॅटर्नचा दिलासा मिळेल आणि नागपूर जिल्ह्यामध्ये ही योजना प्रभावीपणे आपण राबवली ती महाराष्ट्रात राबवली जाईल अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.